बाकी पोरींचं सोडून द्या, पण माया तोंडावर तेव्हाच मेकअप चढते जेव्हा मला कुठं जायचं असते. आणि माया जायचा प्लॅन हा कदाचितच बनतो कधी कधी. तुम्हाला तर माहित आहे, प्रत्येक ग्रुपमध्ये एक काठी तर अशी असते जे लेट करते. आणि तेवढ्या वेळात आरतीचा वेगळाच प्लॅन चालू झाला. बरं, आमच्या या गोष्टी मजाक पर्यंतच लिमिटेड असतात. तसे तुम्ही हुशारच आहे म्हणा. इथं आल्यावर आम्हाला असं वाटलं की 500-700 रुपयाचं बिल फाडलं जाईल आपल्या ऐकून. पण भाऊ, इथं चालू होती मस्त ऑफर. सो आपलं जेवण एकदम बजेटमध्ये झालं. आणि जेवढं दिसायला दिसत आहे ना, तेवढं जेवायला पण भारी आहे. कडक भाकरीसारखं कडक नाही बरं. समजूनच जा तुम्ही कसं. तर बाहेरच्या देशातलं जेवण जेवायचं आहे मोठा अकात आहे बाप्पा. तोंडावर हात ठू जेवण करायला लागते. आपल्याची झुणका भाकर थोडी वय कसं जेवलं तर चालते. भाकरीतला भ आणि झुणक्यातला ज इथं दूर पर्यंत नाही आहे. इथं तुम्हाला भले 1000 प्रकारचे भात खायला भेटेन, पण भाऊ भाकर नाही भेटणार. तुम्ही कशाच्या भरलेल्या प्लेटा पाहिल्या असेल, खाली प्लेटा तर कधी पाहिल्या नाही. खाली प्लेट आहे पाहून घ्या, कसं तुम्हाला बरं वाटेल. नाही बा खाल्ला आपण, बाकी किती काही असो आपल्याला तर कमीच पडते. पण त्यात एक महत्वाचं काम राहिलं होतं, ते म्हणजे भाऊ हे पान खायचं कोण खाणार आहे. आम्ही हे सर्व तर खाणं पिणं झालं म्हटलं. एकदम आमच्या हॉस्टेलच्या समोर आहे भाऊ हे पानचं दुकान. आली त्या दिवसपासून इच्छा होती की इथं तर जायचंच आहे म्हटलं आपल्याला. आज तर सरच मनाचं झालं म्हटलं. खुश आहे म्हटलं एकदम. काही गमच नाही आपल्याला. आणि तेवढा ते मॉडेलिंगचा इत्रेपणा राहिला होता, तोही पूर्ण करून घेतला. राईट. कसं इतर ना जन्मसिद्ध अधिकार आहेत, तुम्हाला तर माहीतच आहे.